संग्राम कोकळे यांना आम्ही विजेत्यांचं अभिनंदन करतो, मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि मॅच मैदानामध्ये सुरू होते। सामना आहे वडाळा मुंबई विरुद्ध वाघोली। पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात ताकदवान गाववाईज कोणता संघ असेल तर तो वाघोलीचा संघ आहे। आज मुंबईच्या गाववाईज संघाविरुद्ध त्यांचा रंगलेला हा सामना आपण बघणार आहोत। या ऐका समालोचन कक्षातून सुमित सोनवणे यांना। धन्यवाद सर। आपण पाहतो जिरोडे सामने ते खूप जबरदस्त मॅच ते आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय तगडे आणि ताकदवान असणारे दोन्ही संघ आहेत। त्याही पलीकडे आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू असणारा सामना वडाळा 11 यांच्या विरुद्ध आपण पाहतोय सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली या दोन संघामध्ये सुरू असणारा सामना जो मध्ये असताना पाहतोय। फलंदाजी करत असणारा संघ आपण पाहतोय वडाळा 11 हा संघ फलंदाजी करतोय। सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहतोय यश आणि आकाश ही सलामीची जोडी आहे। तर षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन आलाय तो राहुल सातव। टेनिस क्रिकेट विश्वातील खऱ्या अर्थानं पाहिले तर या खेळाडून देखील मात्र खूप मोठं नाव आपलं गाजवलंय तो राहुल। या दरम्यान पाहायचंय चेंडू पडल्यानंतर मात्र वळण घेणारा चेंडू असेल, बॅटवरती चेंडू तो येऊ शकला नाहीये। व्हाईट बॉल देखील आपण पाहतोय पंचाने इथे मैदानात घोषित केलाय। दोन्ही संघ तगडे आणि ताकदवान असणारे दोन्ही संघ आहेत। खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर गोलंदाज तयार म्हणता पाहिजे राहुल सातव इथे मैदानामध्ये रणमध्ये थोडंसं मात्र त्याचा चुकी होती आणि पंचाने देखील डेड बॉल जो ते घोषित केलेला आहे। मुंबई विरुद्ध खऱ्या अर्थानं पुणे असा सामना देखील आता म्हणायला काय हरकत नाही। वडाळा 11 हा संघ खऱ्या अर्थानं बरंचसं प्रोफेशनल क्रिकेट खेळणारा खेळ संघ आहे। शॉर्ट पिच चेंडू असेल, डीप कव्हर मध्ये निकळून काढला जाईल। आसिफ शेख मात्र पहा त्याच्याकडे क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला इथे फील्ड करेल आणि तोपर्यंत सर सामना इथे थांबवायचा आहे। काही सूचना येत आहेत। वडाळा संघ तुमचे 12वा खेळाडू कसा असावा तुमच्या सर्व खेळाडूची नावं माहिती असणं गरजेचं आहे। आता ते म्हणतात की नाव माहित नाही। बाकी अडचण काहीच नाही मित्रांनो, फक्त काय लाईव्ह साठी आपली नावं खूप महत्वाची। यावेळी बायचा शॉर्ट पिच होता पुल करण्याचा प्रयत्न, पाच चेंडू इथे मात्र डॉट बॉल देखील आपल्याला मात्र पाहायला मिळाला। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण मैदानात पाहतोय राहुल सातव, स्ट्राईक वर असणारा फलंदाज यश स्ट्राईक ऑन तयार आहे। तर नॉट स्ट्राईक वर असणारा फलंदाज आकाश। राहुल सातव आपण पाहतोय तयार असेल, राऊंड द विकेट मारा करतोय। चेंडू पुन्हा पहा पडल्यानंतर दिशा बदलतो, वळण घेणारे चेंडू आता इथे मैदानाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंचाने देखील आपण पाहतोय ते व्हाईट बॉल देखील ते पंचाने मात्र घोषित केलाय। संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते पुढे सरसावली जाईल आणि संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलगावरती धावाच्या आहेत त्या 4 धावा ज्या धावलगावरती धावाच्या नोंदवल्या गेलेल्या आहेत। बराचसा आपण पाहतो मित्रबरोबर देखील मात्र आज मात्र उपस्थित होताना तुम्हाला पाहायला मिळेल। प्रेक्षकांसाठी मात्र आज अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न देखील इथे मैदानामध्ये होईल, परंतु चेंडू इथे मैदानामध्ये पाहायचा आहे। हा चेंडू अगदी बॅट वरती हा चेंडू जो मैदानात येऊ शकला नाहीये। संघाची धावसंख्या इथे स्थिर असणार आहे आणि धावलगावर धावा इथे 4 धावा। पहा किती काळजी आयोजक असताना किती जबाबदारी घ्यावी लागते, आयोजन करत असताना किती काळजी घ्यावी लागते। बरीचशी धावपळ करत आमच्या अक्षयदादा येळवंडे यांची देखील खूप सारी धावपळ सुरू आहे। पुन्हा पाहायचंय मात्र पा बॅकफुटला गेला, पंच केलाय, डीप लॉंग मध्ये चेंडू पोहोचेल सरळ सीमाच्या बाहेर, 4 रन चौकार। चौकार इथे खेळला जाईल। या चौकाराच्या मदतीने आपण मैदानात पाहणार आहोत। संघाची धावसंख्या इथे पुढे सरसावली जाईल। संघाची वाढती धावसंख्या 8 धावा ज्या धावलगावरती धावा ज्या असणार आहेत। षटक क्रमांक आपण मैदानात पाहतोय पहिलं जे ते सुरू आहे। तुम्ही या मैदानामध्ये पाहिलं असेल की 5-5 षटकांमध्ये अक्षरशः 80 धावा देखील ते कमी पडल्यात असं हे मैदान आहे। चौफेर तुम्ही नजर टाकली तर पहा अमोल सुरेश भेंडाले यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहा प्रेक्षकांसाठी मात्र खूप मोठी गॅलरी देखील उभी केली आहे। दुसऱ्या बाजूला सोमनाथ कानूरकर यांची देखील गॅलरी आपण पाहतोय। प्रेक्षकांसाठी एक चांगली बैठक व्यवस्था देखील आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते। षटक क्रमांक संपलं गेलं पहिलं, एक षटकाचा देखील संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावलगावर धावाच्या असणार आहे त्या 8 धावा।
वाकुली वर्सेस आपण पाहतोय वडाळा, या दोन संघामध्ये सुरू असणारा सामना आहे. गाववाईज मध्ये खऱ्या अर्थानं देखील कुमुडी हुकूमत पुणे जिल्ह्यामध्ये गाजवणारा संघ सचिन बेशेड भाडाळे प्रतिष्ठान वाघोलीचा संघ आहे आणि त्याच्या विरोधात आपण मैदानात पाहतो आता मुंबईचे खेळाडू आहेत आणि पाहावं लागेल आता हे खेळाडू इथे मैदानात कशा पद्धतीने कामगिरी करतील. आकाश आणि यश ही जोडीची मैदानात कामगिरी करते आणि आता पाहायचं गोलंदाजी मार्कावरती गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज येईल तो आता आसिफ शेख जे आपण मैदानात पाहतोय गोलंदाजी मार्कावरती येतोय. वाघोलीचा वाघ म्हणून मात्र देखील या खेळाडूला संबोधलं जात असा आसिफ शेख पहा अतिशय जिद्दी खेळाडू आहे. मोठमोठ्या प्रोफेशनल संघांमध्ये देखील मात्र बरेच दिवस मात्र क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय. तो आसिफ शेख डावकरताना ते तयार असणार आहे. पहा कुठल्या स्पॉट वरती पडलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅट इथे फिरवली गेली परंतु चेंडूचा आणि बॅटचा मात्र कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. चेंडू पूर्णपणे डॉट असणार आहे. 8 धावा धावल का वरती षटक क्रमांक मैदानावर पाहतोय दुसरे ते षटक सुरू झाले. आसिफ शेखच्या माध्यमातून मैदानामध्ये मारा सुरू असणार आहे. अगदी शांत संयमी असणारा खेळाडू परंतु देखील परिगणे एक विस्फोट खेळाडू आहे तो आसिफ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिरशा फटका चेंडूने फक्त उंची घेतली स्वतः आसिफ चेंडूच्या खाली पोहोचला आणि ते पहा कॉटन बॉल फलंदाज बाद धक्का क्रमांक पहिला. स्वतःच्या खेळावरती गर्व नसणं म्हणजे क्रिकेट आहे आणि स्वतःवरती कधीच मात्र माणसाने गर्व ठेवू नये. माणूस खऱ्या अर्थानं पाहिलं तर नेहमीच उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करत असतो. उंचवरती जिकडे पोहोचतो परंतु तिथे स्थिर राहणं हे खूप महत्वाचं असणार आहे. मैदानामध्ये पाहायचं नवीन फलंदाज देखील दाखल होईल तो आशिष. पहा आसिफने इथे विकेट गेम केला मात्र ते यश आले कारण समुद्राला गर्व होता की तो संपूर्ण जग बुडून टाकेल. तो संपूर्ण जग बुडू शकतो परंतु इतक्यात मात्र एक तेलाचा थेंब आला आणि तो समुद्रावरती सहज तणकत मात्र तो निघून गेला. आता वर्ष रेषा बदलायचे असतील तर मेहनतीवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबाला देखील मात्र तुमच्या समोर वाकावं लागतं. नशिबाला देखील तुमच्या समोर मात्र ठेंगणं पाडावं लागतं. तुमचा स्वतःवरती विश्वास असतं देखील खूप महत्वाचं असतं. इथे पाहायचं गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज पुण्याचा तयार असेल तो आता आसिफ शेख स्ट्राइक ऑन यश. खोलवर टापाचा चेंडू असेल जमीन सत्र फटका खेळला जाईल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करेल आणि तोपर्यंत मैदानात घेतलेली एक सिंगल आहे आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या इथे पुढे सरसावली जाईल. संघाची वाढती धावसंख्या 9 धावा ज्या धावलकावरती आहेत. 9 धावा ज्या आपण पाहतोय धावलकावरती आहेत. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मैदानात पाहायचे क्षेत्ररक्षक दूरवरती देखील असेल आणि पहा तोपर्यंत मैदानात पुन्हा घेतली एक सिंगल आहे. एकीर दुहेरी धावा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतोय मैदानात देखील जातोय परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर उद्या देखील आता तुम्हाला मोठमोठे संघ खेळताना पाहायला मिळणार आणि सर्वांचं लक्ष देखील आजच्या सामन्याकडे आहेच परंतु उद्या बऱ्याच जणांनी मला वाटतं आज तुम्ही पहा बक्षीस जाते थोडेसे शांत आहेत जितू भाऊ. यात पाहायचंय मिड विकेटला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल चेंडू पोहोचलाय एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. पहा मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं उद्याची चर्चा जर केली उद्या प्रतीक 11 अर्थात डिंगडॉंगचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. उद्या कर्नाटक खेळताना पाहायला मिळेल. उद्या एसपी मुंबई हाही संघ खेळताना पाहायला मिळेल. उद्या राजस्थानचे खेळाडू तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. उद्या कर्नाटकचे खेळाडू तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे उद्या तमाम भारत देशातील खेळाडू या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि इथे पाहायचंय यशचं जबरदस्त आक्रमण चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला चौकार. चौकार इथे खेळला गेलाय आणि उद्या खऱ्या अर्थानं पाहिले तर मृत्युंजय अर्थात नियाजी 11 देखील तुम्हाला संघ खेळताना पाहायला पुरमगुडे देखील खेळताना म्हणजे उद्या टेनिस क्रिकेट विश्वातील असणारे रती महारथी
ज्यांनी टेनिस क्रिकेटच्या विश्वाला खऱ्या अर्थानं एक वेगळ्या भरारी किंवा विंचीवरती नेऊन ज्या खेळाडूंनी मात्र ठेवलंय, ज्यांची फलंदाजी पाहून खऱ्या अर्थानं अनेक जणांनी टेनिस क्रिकेटकडे आपली पावलं वळवली, असे खेळाडू तुम्हाला या उद्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे. नावं घ्यावी तितकीच कमी आहेत. तर जाऊयापर्यंत मॅचच्या दिशेने षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं गेले. दुसरं 2 षटकांचा ते खेळ संपला आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा त्या 18 धावा, एक फलंदाज देखील मैदानामध्ये बाद आहे. उद्या जितूभाऊंचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या सोमनाथदादा कानोरकरांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. बाळाभाऊ येळवंडेचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं जितूभाऊ असतील, सोमनाथदादा असतील, बाळाभाऊ असतील, यांच्यावरती प्रेम करणारे जे काही मान्यवर आहेत, त्यांनी आज खिशाला थोडासा आराम दिलाय जितूभाऊ. कारण त्यांना माहित आहे उद्या आपल्या मान्यवरांचा संघ आहे, उद्या जी काय उधळण करायची ना ती उद्या करायची. परंतु जितूभाऊ आता शांत थांबणार नाही. जितूभाऊ बोलतायत ठीक आहे, मी माझ्या संघावरती उद्या सर्वजण प्रेम करतीलच, परंतु माझं प्रेम या दोन्ही संघांवरती आहे. जितूभाऊ अलर्ट उपसरपंच साहेबांच्या वतीने प्राइज आलंय. लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठचे 3 षटकार किंवा लागोपाठचे 3 विकेट जो कोणी गेल त्यासाठी 500 रुपयाचं प्राइज. गोलंदाज तयार. हो, दरम्यान पाहायचं मैदानामध्ये थोडासा बाहेर टाकला चेंडू असणार आहे. व्हाईट बॉल देखील ते कळवला जातोय. आमचे सोमनाथ दादा कळवतात की पहा उद्या जे काय जरी आम्ही संघ मला वेगळे असलो, परंतु आम्ही रोज सोबत एका ताटात बसून जेवणारी माणसं आहोत. आमच्यात कोणी जरी जिंकलं तर आमच्यात जिंकणारे फक्त जितूभाऊ, कारण जितूभाऊंवरती प्रेम आहे तेवढं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदान राहुल सातव, जो इथे मैदानामध्ये वैयक्तिक आपण पाहतोय दुसरं षटक इथे जो घेऊन आलाय. स्ट्राईकमध्ये असणारा फलंदाज आशिष उंचपुराय. यावेळी पाहायचंय पॅचची कडा, चेंडू हवेत आणि इथे काय फलंदाज बाद झालाय. तो मैदानामध्ये पहा आशिष डिजे. मैदानामध्ये पाहायचं एका पाठोपाठ एक फलंदाज देखील आपण पाहतो मैदानामध्ये बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज मैदानात पाहायचंय. पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेने. पहा राहुल सातो इथे मैदानाची गोलंदाजी मार्कवरती कामगिरी होते. नवीन फलंदाज प्रसाद आपण पाहतोय त्या शाखून तयार असणार आहे. यावेळी पाहायचंय बॅकफुटला गेला, पंच केलाय प्रसाद, जणू काय डगट मधून सेटून आलाय. चेंडू पोहोचलाय सरळ सीमाच्या बाहेर. काय असणार पंचाची निर्णयाची इथे वाट पाहिली जाईल आणि इथे काय असेल चौकार. चौकार आपण पाहतोय ते मैदानात खेळला गेला. या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 23 धावाच्या धाबलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा पाय इथे मैदानामध्ये भन्नाट वेग इथे जो पाहायला मिळाला आपल्या मैदानामध्ये पाहतोय राहुल सातवकडून. मात्र हा वेग इथे जो सुरू आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण आज अमोल दादा खूप उशीर आपण आज सामने सुरू झाले, कारण वेळ खूप देखील वाचला, कारण 3 वाजलेत आणि 3 वाजले देखील आपण पाहतोय अजूनही पहिल्या फेरीतील सामना सुरू आहे. त्यामुळे वेळ वाचणं खूप गरजेचं आहे. 5-5 षटकांचे सामने त्या मात्र आता जमून वेळे अभावी मात्र 5-5 षटकांचे सामने खेळवतोय, कारण कुठल्याही संघाला खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलचा सामना बॅड लाईट पर्यंत पोहोचणार नाही. कुठल्याही संघाला बॅड लाईट पर्यंत सामना जाणार याची आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज तयार राहुल. आणि या दरम्यान पाहायचंय पुन्हा मोठा फटका खेळला जाईल. मिस्टर फटका, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र इथे पहा शेवटपर्यंत चेंडूवरती नजर बनवली. जेल इथे टिपतोय फलंदाज बाद.
फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आक्रमण देखील चढवत आहेत, परंतु फलंदाज देखील ते मैदानामध्ये बाद झालाय. तो आता प्रसाद आणि प्रसादच्या जागेवरती आपण पाहतो नवीन फलंदाज जो दाखल होईल तो आता राज. खऱ्या अक्षय व खऱ्या मुंबईचे खेळाडू जास्तीत जास्त मात्र व्हाईट ड्रेस यूज करत असतात, कारण मुंबई परिसरामध्ये खऱ्या जर पाहिलं तर धाबलगावर धावा त्या 23 धावा 23 रन. आतापर्यंत 3 फलंदाज देखील मैदानामध्ये बाद झाले. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो मैदान तयार असेल राहुल सातव. ओ शॉर्ट पिच मैदानात आपण पाहतोय जे धावाची संधी देखील असेल आणि इथे पहा फेकी खराब आहे. सिंगल तर घेतली गेली. इथे पहा मैदानामध्ये आसिफ देखील मात्र चुकी करतोय. एक चुकी व्हावी, दुसरी देखील चूक झाली. 22च्या रोपण धावची ते मैदान मिळणार आहे. स्ट्राईकमध्ये असताना फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये यश जो मैदानावर आपण पाहतो ते तयार असणार आहे. गोलंदाज तयार. यावेळी पहा चेंडू पडल्यानंतर मात्र थोडीशी दिशा बदलतोय. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव देखील आपण पाहतोय ते मैदान मिळणार आहे. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं जे षटक आपण पाहतोय सुरू आहे. राहुल सातव इथे मैदानामध्ये मारा करतोय. 5-5 षटकांच्या लढती देखील आपण या मैदानावरती पाहणार आहोत. तुम्हाला पहा दोन्ही संघ इथे तगडे आणि ताकदवान संघ आहेत. एका दिशेने पाहतोय मुंबईचा संघ जो मैदानामध्ये फलंदाजी करतोय वडाळ 11चा संघ आहे. दुसऱ्या बाजूला सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोलीचा संघ आहे जो क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा पाहायचंय शफल चेंडू इकडून काढण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग आपण पाहतोय त्या मैदानामध्ये. वाघोलीची बुलेट ट्रेन इथे मैदानात धावतीये. षटक क्रमांक संपला गेल्या मैदानात तिसरं 3 षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा जर पाहिलं तर धाबलगावर धावा आहे त्या 26 धावा. 3 फलंदाज देखील मैदानामध्ये बाद आहेत. 26 धावा ज्या धाबलगावरती धावाच्या नोंदवल्या गेल्यात आपण चेक करतो. मग पहा मुंबईचे खेळाडू जास्तीत जास्त मात्र व्हाईट ड्रेस यूज करतात, कारण मुंबई परिसरामध्ये खऱ्या जर पाहिलं तर उभरासा उन्हाचा सारखा देखील जाणवतो. बरेचसे गरमी देखील असते, त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडू देखील व्हाईट ड्रेस मात्र यूज करत असतात. परंतु पुणे म्हणलं की पुणे मंचिरोने पाहिलं गेलं तर हवेचं ठिकाण आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं दीपकजी बाळासाहेब बेळवंडे अर्थात सर्वांचे लाडके आमदार त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. तर जाऊया मॅच दिशेने पहा. इथे मैदानात 3 षटकांचा खेळ संपला. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा येतात 26 धावा. उर्वरित आता पाहायचं या 12 चेंडूमध्ये धावा आता किती बनवल्या जातील. यश आणि राज ही जोडी जी मैदानामध्ये आहे आणि या जोडीला खऱ्या अर्थानं ते कुठेतरी गिअर इथे चेंज करावं लागेल. या जोडीला आता इथे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आता कुठेतरी चौका षटकार खेळावे लागतील. खरं ते चौका षटकार खेळणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. उजव्या तर आपण पाहतो ते मैदानामध्ये इथे जो मारा करेल गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अतुल. या दरम्यान पाहायचंय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पहा चेंडूच्या खाली आणि झेल इथे झालाय फलंदाज बाद. फलंदाज आपण पाहत होता नवीन फलंदाज देखील इथे मैदानात बाद होईल. राज इथे मैदानात बाद झालाय आणि जय जो आता मैदानात दाखल होतोय. यश आपण पाहतो निश्चितपणे सलामीपासून मात्र झुंज देतोय. एका बाजूने तो खिंड लढवतोय परंतु त्याला साथ इथे मिळत नाहीये. एका दिशेने मात्र बुरुज ढासळतायत, दुसऱ्या बाजूला मात्र पहा किल्ला लढवतोय तो यश. जर दुसऱ्या बाजूने बुरुज ढासळत असतील तर खऱ्या अर्थानं पहा किल्ल्यावरती तुम्ही जास्त वेळ मात्र लढू शकणार नाही. जर तुम्हाला लढायचं असेल तर तुमचे बुरुज देखील मात्र टिकून राहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असेल पण आता पाहिजे अतुल. शॉर्ट पिच असेल पुल करण्याचा प्रयत्न. या दरम्यान पाहिजे फाईन लेग मध्ये मात्र चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल. पाहता पाहता चेंडू पोहोचला तो सीमारच्या बाहेर चौकार.
संघाची धावसंख्या आपण पाहतो या 4 धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय जाऊन पोहोचेल 30 धावा, ज्या धाबलगावरती धावा ज्या असणार आहेत. षटक क्रमांक 4 जे मैदान सुरू आहे आणि 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना धाबलगावरती 30 झाल्यात. अजूनही किती धावा बनवल्या जातील, कारण या मैदानावरती आपण पाहिले की अक्षरशः जितूभाऊ की या मैदानावरती 5-5 षटकामध्ये 80 धावा कमी पडल्यात. हे मैदान असं आहे, म्हणजे हे मैदान फलंदाजासाठी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नंदनवने मैदान आहे. इथे या मैदानावरती फलंदाजाने वर्चस्व गाजवलंय. तुम्ही काल नजू दाभाडे यांची फलंदाजी पाहिली असेल, काल मनोज दाभाडे यांची फलंदाजी पाहिली असेल. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अक्षरशः खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये 75 धावेची गरज असताना अक्षरशः 4 षटकामध्ये सामना संपवला गेला. म्हणजे किती ताकद या मैदानाची फलंदाजी आपण पाहिली. सकाळी देखील आपण पाहिले की आरसीचं मात्र आनंद चव्हाणने ते पूर्ण केलं. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा पाहायचं मैदानामध्ये फाईन लेग मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडू पोहोचला सीमाच्या बाहेर. षटकार. मैदानात पाहायचं ते षटकार जो ते खेळला गेला आणि पहा ज्या अपेक्षा होती कदाचित शेवटच्या या उर्वरित चेंडूंमध्ये इथे कुठेतरी गिअर चेंज करणं होणं गरजेचं होतं आणि तो गिअर इथे चेंज केलाय त्यांनी देखील. आता मैदानात पहा वाघोली संघावरती आता हल्ला चढवलाय. शॉर्ट पिच चेंडू मैदानात पुढे आपण पाहतोय नो बॉल जो मैदानात इथे घोषित केलेला आहे. फ्री हिट असणार आहे. नो बॉल. संघाची धावसंख्या आपण मैदानात पाहतोय पुढे सरसावली जाईल. 37 धावा ज्या धाबलगावरती धावाच्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता पाहायचे फ्रीडचा चेंडू असणार आहे आणि या फ्रीडचा चेंडूवरती किती फायदा घेतला जाईल. या फ्रीडचा समाचार घेतला जाईल का. स्ट्राईक ऑन द यार यश तर गोलंदाज अतुल. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट प्रति चेंडू इथे येऊ शकला नाहीये. चेंडू पूर्णपणे डाट. संघाची धावसंख्या ते स्थिर आहे. सामना आपण पाहतोय कधी इथे गोलंदाज हल्ला चढवतोय तर कधी फलंदाज देखील इथे हल्ला चढवत आहेत. चौफेर पसरली शांतता चालू असताना सामना आपण मैदानात पाहतोय एका दिशेने मुंबईचे खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला पुणे ग्रामीण भागातील असणारे खेळाडू आहेत. गोलंदाज तयार अतुल. चौफेर आज नजर तुम्ही जर टाकली तर पहा प्रेक्षक राहायची गर्दी देखील आपण आज पाहतोय. खऱ्या तर पाच सुरुवातीपासून मात्र या स्पर्धेला एक चांगला प्रतिसाद मात्र प्रेक्षक राजाच्या माध्यमातून म्हणजे पाहतोय. वाईड बॉल. एक अवांतर देखील आपण पाहतोय ते मात्र मिळणार आहे. एक थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल या षटकामध्ये. 38 धावा ज्या धाबलगावरती धावाच्या नोंदवल्या गेल्यात. आतापर्यंत 12 धावा या षटकामध्ये आल्यात. शॉर्ट पिच चेंडू असेल, खडे खडे चेंडू खेळलाय राहुल. चेंडूच्या खाली हो जबरदस्त खेळ. आपला तू झेल झेल इथे टिपलाय फलंदाज बाद. एक जबरदस्त आपण पाहतो मैदानामध्ये झेल जो इथे मैदानामध्ये टिपलाय. कौतुक करावं तेवढं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मैदानाच्या राहुलचं कौतुक आहे. एक चांगला झेल देखील आपण इथे मैदानात आपण पाहतोय. या झेलसाठी प्राइज आले गणेशभाऊ फडके यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आणि बाळाभाऊ येळवंडे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज म्हणजे 1000 रुपयाचं प्राइज मिळणार आहे. तुम्ही कामगिरी मोठी करा. तुमचा खेळ तुम्ही इथे दाखवा. तुमच्या खेळासाठी शाबासकी थाप देखील मात्र मिळणार आहे. मैदानात पाहायचं आहे. मैदानाच्या जोडणे बाळाभाऊ येळवंडे आणि गणेश फडके या दोन्ही मान्यवरांची या झेलसाठी मात्र पहा 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. एक चांगला झेल. कार्यसम्राट विशाल बापू गेदाळे हे देखील मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. आणि पहा खऱ्या अर्थानं आज मात्र संघाला
कार्यात जर आपण मैदानात पाहतोय आज क्रिकेट म्हटलं की या खेळाची शोभा वाढते आणि मैदानात कडेला सीमा लावत असताना मात्र ती मजा येते. असे खरं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्सचे खऱ्या जर पाहिलं गेलं शौर्य इव्हेंट्सचे असणारे सर्वे सर्वा आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील खऱ्यामध्ये ज्यांचं नेहमीच योगदान राहतं असे आदरणीय अतुलजी बनकर सर देखील मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सरांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. सर विनंती असेल या व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत आहे. कारण तर सरांना जर पाहिलं तर अतुलजी बनकर सरांचं नेहमीच वाघोली संघासाठी खूप मोठं योगदान राहिलंय. नवीन खेळाडू घडवण्यामध्ये त्यांचा देखील खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. असे अतुलजी बनकर सर आज मात्र आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. तर 6व्या मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विकास. या दरम्यान पाहायचंय कव्हर्स मध्ये पहा क्लास 1 फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार, जबरदस्त क्लास. मैदानामध्ये पहा इथे क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका इथे खेळलाय. जयच्या बॅट मधून आलेला षटकार. लोअर फुल टॉस, गती परिवर्तन पहा, चतुराईने गोलंदाजी. इथे खऱ्या अर्थानं जर मैदानामध्ये पाहावं लागेल, कौतुक करावं लागेल तर विकासने वेगवान चेंडू टाकला, वेगवान चेंडूवरती त्याने षटकार खाल्ला. इथे स्लोअर चेंडू टाकला, चेंडू डॉट गेला. म्हणजे तुम्ही प्रत्येक सामना हा शक्ती नाही युक्तीने देखील जिंकता येतो असा हा सामना आहे. पुन्हा पाहिजे लोअर फुल टच असेल, चला बॅटे फटका खेळला जाईल. आसिफ हो क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक हुई घेती हुई गेंद, षटकार. थँक्यू. पहा गोलंदाजी करत असताना गोलंदाज विशाल आपण पाहतोय, मला वाटतं अवघ्या 17 वर्षाचा असणारा खेळाडू आहे. परंतु पहा कशा पद्धतीने मात्र कोणाच्या तालमीत तयार झालाय, अतुल बनकर सरांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू आहे. गोलंदाज तयार, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केला. चेंडू इथे मैदानात पहा, चेंडू पडले तर वळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू वाईट बॉल आहे. अवांतर धाव देखील आपण पाहतोय मैदानामध्ये मिळणार आहे. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरसाव जाईल आणि संघाची धावसंख्या पोहोचेल. टाळ्यांच्या गजरामध्ये तिच्यावर स्वागत करूया. वडाळा 11 संघाचं आरशी तिथे पूर्ण आले. धाबालगावर धावा त्या 52 धावा. 52 रन. गोलंदाज तयार. ओ पुन्हा पाहायचंय, शॉर्ट पिच चेंडू होता, वळवण्याचा प्रयत्न वारंवार इथे मैदानात सुरू आहे. थोडीशी दिशा देखील मात्र भरकटल्या जातोय. तुम्ही काल खरं तर या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या कट्टर गोलंदाजी सर्वांना प्रभावित करणाऱ्या दिवसभर काल मात्र ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली, तुम्ही गौरव दाभडेला काल या मैदानावरती पाहिला. फिरकीचा जादूगर म्हणून देखील मात्र त्याच्याकडे मात्र पाहत असतो. अगदी उभरता खेळाडू तो देखील, अगदी 17 ते 18 वर्षाचा तो देखील खेळाडू आहे. परंतु सर्वांना त्याने देखील या मैदानावरती प्रभावित केलंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आहे. विकास राऊंड विकेट ते मारा करतोय. ओ या पाहिजे पॉइंट मध्ये चेंडू खेळलाय, जमीन समतल फटका आहे, सुसाट मारायचा वेग आहे, चेंडू सीमाच्या बाहेर, वर चौकार. मैदानामध्ये पाय ते मैदानामध्ये पहिला डाव, पहिली इनिंग, बॉल इथे जमा करायचा आहे. खेळाडूंना विनंती करतो. यस अतुल, तुमचं मनापासून धन्यवाद आहे. फेका डायरेक्ट इकडे. आपण पाहतो मैदानामध्ये, कारण जुने चेंडू देखील आपण पाहतो, चेंडू हरवल्यानंतर जुने चेंडू द्यावे लागतात, बाकी काही कारण नाही. कारण आमचे आयोजक तितकं मात्र दिलदार मनाचे आहेत. ते म्हणतात की स्पर्धा संपल्यानंतर तुम्हाला काय चेंडू घेऊन जायचे घेऊन जा, परंतु स्पर्धा संपेपर्यंत आमच्याकडे जुने चेंडू स्टॉक करा. पहिला डाव इथे संपला, पहिली इनिंग इथे संपली आहे. दाबलगावरती धावाची आपण पाहतो, आमचे अक्षयदादा येळवंडे कळवत आहेत. 57 झाल्यात, 58 धाब्याचं टार्गेट जे असणार आहे. आता आपण पाहतोय सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली संघाला आता मैदानात पाहावं लागेल. सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोलीचा संघ कशा पद्धतीने इथे मैदानात कशा पद्धतीने धावाच्या बनवेल आणि यानंतरचा होणारा सामना. गणेश शेठ येळवंडे फाउंडेशन
निगोजे रुपीनगर अर्थात यांच्या विरोधात जे टायगर्स आंबेगाव सुशांत जाधव फाउंडेशन विनंती असणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन यासाठी टॉस साठी यायचंय आणि नंतर आपण पाहतो जेव्हा दुसऱ्या डावासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय 58 धावेचं टार्गेट ऐकण्यासाठी जाऊया उत्तम सावंत सरांकडे. तर धन्यवाद सुमित सर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये पाहूयात मैदानावरती तुम्ही पाहताय टेनिस बॉल क्रिकेटचा महाकुंभ मेळा एक देदीप्यमान क्रिकेटची स्पर्धा. या ठिकाणी जयमल्लार हॉटेलचे असणारे सर्व्हिस सर्वा राजू शेठ आणि तसेच भरतदादा दाभाडे क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी मानगाव निगोजे चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. 57 बनवले गेल्यात, 58 बनवायच्यात. सचिन शेठ भाडाळे स्पोर्ट फाउंडेशन प्रतिष्ठान वाघोली संघाला अतुल बनकर सरांचं स्वागत आहे. आणि या संघासाठी खूप तळमळ खूप तगमग ज्या व्यक्तीची पाहायला मिळते. वाघोलीतील क्रिकेटचं सुधारणा करण्यामध्ये मोलाचा खारीचा सिंहाचा वाटा आहे. शौर्य इव्हेंटचे तर ओनर आहेतच आहेत, सर्व आहेत, पण वाघोलीतील अनेक क्रिकेटपटू घडवण्यामध्ये मोलाचा खारीचा सिंहाचा वाटा या व्यक्तीने उचलला. सुरुवातीला तुम्ही पाहिलं गेलं पोलीस सेवेमध्ये कार्यरत असताना भारत देशाची सेवा केली गेली. क्रिकेट रक्तामध्ये संचारले. क्रिकेटचा छंद, क्रिकेटची नाद, क्रिकेटची ओढ, क्रिकेटची आवड ही रक्तामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही पाहताय अतुल बनकर यांचा संघ आज इथं मैदानावरती आहे. जवळपास काल दिवसभरामध्ये खूप मेसेज केले, खूप कॉल पाहायला मिळाले की आमच्या संघाची मॅच कधी आहे, लॉट्स काय आहे. आज मात्र संघ मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेत. बनवले गेल्यात 57, बनवायच्या 58 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ते ऑन स्ट्राईक राहुल सातव, नॉन स्ट्राईक आसिफ शेख. दोन वाघ आहेत वाघोलीकरांचे. सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठानचे एकमेकांसमोर आता मैदानाच्या आतमध्ये सलामीला येतात. तर गोलंदाजच्या मार्कवरती पहिलं षटक घेऊन आकाश. सामना मैदानात आहे 30 चेंडू 58. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. एक आपण अंपायर्स खेळतायत व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय येतोय. गोलंदाजाला दंडित केलं जातंय. एक अतिरिक्त धाव ची मात्र स्कोर कार्ड येईल. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायरचा डिसिजन आहे व्हाईट बॉल. संघाचं खातं इथं मात्र खोललं जाते. धोपलकोती एका धाव्यानं श्री गणेश झालाय. स्कोर कार्डला सुरुवात होतीये. एक धाव मैदानावरती बनवली गेली. सामना देखील आपण पाहतोय मैदानावरती आहे. यानंतरच्या सामन्याचा टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. यावेळेस राहुल सातोच्या बॅट मधून फटका जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. तर यानंतरच्या सामन्याचा टॉस केला जातोय. गणेश भाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन रुपीनगर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये एच टायगर सुशांत दादा जाधव 11 टायगर ऑफ आंबेगाव 11 मनसर. टॉस करण्यासाठी आमदार सन्मान्य दीपक बाळासाहेब येळवंडे आणि सन्मान्य वैभव विलास येळवंडे या दोन मान्यवरांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. स्वागत आहे. टॉस करण्यासाठी संघनायक चला टायगर ऑफ आंबेगाव मनसर सुशांत दादा जाधव. तर एका बाजूला
रुपीनगर गणेशभाऊ येळवंडे यांच्या मालकीचा संघ आहे. टॉस या दोन संघादरम्यान केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, चालू असणारा सामना, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, साखळी फेरीतील शेवटची मॅच आपण पाहतोय. सामना आहे सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली विरुद्ध वडाळा 11 वडाळा मुंबई. पुणे आणि मुंबई असा सामना मैदानात आहे. आसिफ ऑन स्ट्राईक. यावेळी सन्मान दिलाय. सावध रीतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. हलक्या हाताने चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स केलाय. सन्मानपूर्वक धाव मैदानाच्या आतमध्ये. आसिफ शेख आपण पाहतोय स्वतःचं अकाउंट देखील त्याने खोललं गेले. राहुल सातवच्या धावपलकोती आहेत 5 धावा. आसिफच्या खात्यावरती आहे 1 धाव. संघाच्या धावपलकोती 7 धावा. गणेशभाई येळवंडे संघ मालक, चला तुमचा संघनायक पाठवा. टॉस केला तर रुपीनगर यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर. राहुल सातवच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय षटकार. राहुल सातवनं आक्रमक केलं, इरादे स्पष्ट केलेत. 58चा पाठला काय 5 षटके खेळायची. पहिलं षटक चालू असताना 13 धावा धावपलकोती आहेत. सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली तुम्ही पाहिले गेलं. डोमी सरांनी देखील सांगितलं सुजन क्रिकेट करंडक विजेता संघ आहे. वाघोलीला टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी देखील म्हटलं जातं का या भागातून बरेचसे खेळाडू घडत आहेत. या ठिकाणी टॉस केला जातोय. यानंतरचा होणारा सामना जोबैर होणार आहे. गणेश येळवंडे फाउंडेशन रुपीनगर संघाचे कॅप्टन विद्या असेल टॉस साठी. चला गणेश येळवंडे फाउंडेशन रुपीनगर संघाचे कॅप्टन टॉस साठी या. या सामन्याचा नाणेफेकीचा कल करतील दीपकदादा येळवंडे आणि वैभवदादा येळवंडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. सामना जोबैर होणार आहे. गणेश शेट्टी येळवंडे फाउंडेशन रुपीनगर यांच्या विरोधात एसजेएस टायगर्स आंबेगाव मंचर या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन विद्यार्थी चला थोडीशी घाई करा टॉस साठी यायचे. 13 धावा धावपलकोती आहेत. षटक क्रमांक 1 मैदानात संपले गेले. षटक क्रमांक 2 आपण मैदानात पाहतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. संघनायकांना विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुमची वाट पाहत आहेत. मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण पाहतोय महानगाव निगोजे चषक 2021 एक दिदीप्यमान क्रिकेटचा 16 एक भव्य दिव्य आयोजनामध्ये पार पडत असणारी ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम जो मैदानात पाहायला मिळतोय. महानगाव निगोजे चषक 2021 दिदीप्यमान 16 चालू असणारा सामना. तिसऱ्या दिवसातील साखळी फेरीतील शेवटची लढत. 2 ताकदवान बलाढ्य संघ आहेत. खूप दूरवरचा प्रवास करत इथं मात्र दाखल झालेत. एक संघ पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातून वाघोली गावातून इथे आलाय, तर एक संघ तुम्ही पाहताय मुंबईवरतून वडाळावरतून आज इथे मैदानात पाहायला मिळते. या 2 ताकदवान संघांच्या गाठी देखील इथं मैदानात एकमेकांसमोर आहेत. सामना देखील आपण पाहतोय 30 चेंडू मध्ये 57 धावा बनवले गेल्या. 58 धावांचं लक्ष जे मात्र मैदानात आहे. इथे टायगर मंचर संघाने टॉस जिंकलाय. एसके कलेक्शनचे मालक सन्माननीय सचिन शेठ कुराडे साहेबांचे शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये यावेळेस आसिफ शेखच्या बॅट मधून फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू होतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न तुम्ही पहा किती चित्त्याच्या चपळाईने केला होता. त्याच्या पायामध्ये हारण्याची गती तर आहेच आहे, पण चित्त्याची चपळाई पण खूप आहे. तो खूप चतुर आहे, खूप चपळ आहे. अशा प्रकारच्या धावा घेण्यामध्ये तू मात्र खूप चाणक्य आहे. आसिफ शेखला तुम्ही पाहताय. राहुल सातव मैदानात आहे. राहुल सातवच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजची एक 2 व्हीलर बाईक आहे. आसिफ शेख देखील तितकाच तोडीचा खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. राहुल सातवनं पुणे जिल्हा गाजवलाय, महाराष्ट्राचा कानाकोपरा गाजवलाय, पण आसिफ शेखनं भारत देशाच्या बाहेर देखील बरेचसे क्रिकेट खेळले. तो एक आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपटू आहे. आसिफला नॉन स्ट्राईकला पाहताय. राहुल सातव स्ट्राईक होते आहे. सलामीची जोडी मैदान होते आहे. 58चा पाठलाग आहे. यावेळेस राहुल सातव परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल तटसी मारीच्या पलीकडे. अमोल सुरेश बेंडाळे यांच्या बॅनरला सलामी. षटकार. राहुल सातवनं खूप मोठे आक्रमण केले. हल्ला चढवलाय. 2 चौकार, 2 षटकार, 1 चौकार हे त्याच्या बॅट मधून खेळले गेले. धावपलकोती 20 धावा आहेत. सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. पहिल्या विकेट साठी भागीदारी पार्टनरशिप मैदानात करतीये.
गोलंदाजांवरती आक्रमण केले. आशिष आलाय. यावेळी चेंडू सुरेख होता. कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहा प्रयत्न सुरेख आहे. अंपायर कॉल पाहाव्या काय येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एकत्रित येतात. डिस्कस केलं जाईल. नंतर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. राहुल सातो ऑन स्ट्राईक वरती होता. चांगला फटका त्यांना मैदानाच्या आतमध्ये पॉइंट मध्ये खेळला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. झेल टिपण्याचा प्रयत्न देखील सुरेख होता. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. अंपायर कॉल पंचांचा निर्णय खूप महत्वाचा असेल. आणि पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद आहे. पहिला धक्का सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली संघाला. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. धावपल कोते आणि स्कोर कार्डती धावा देखील बनवलं गेलं. एक गडी बाद 20 धावा धावपल कोते आहेत. 58 धावांचा पाठलाग केला तो राहुल सातो मैदानात बाद झालाय. आसिफ शेख मैदानात आहे. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानात येतोय. गोलंदाज आशिष. यावेळी शॉर्ट पिच चेंडू मैदानात पाहायला मिळतोय. कापड बार शॉर्ट टाइम पुल करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यांना तुम्ही पहा चेंडूला फक्त दिशा द्यायची होती. चेंडूच्या गतीचा वापर करायचा होता. वेगावरती स्वार होतोय. वन बाउन्स जो मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. पहिल्या बाउन्सची जी काय वॉर्निंग मैदानात दिली जाते. 5 दिवस ज्यांनी या स्पर्धेला पाणीचं सौजन्य केले ओमकार दादा कानूरकर, दीपक शेठ कांबळे, विजय शेठ येळवंडे या तिन्ही मान्यवरांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं पिण्याच्या पाण्याचं सौजन्य ड्रिंकिंग मिनरल वॉटर ज्याने मात्र सौजन्य केलंय त्यांचा आभारी आहोत. विजय येळवंडे असतील, दीपकजी कांबळे असतील, ओमकार दादा कानूरकर असतील. हो या वेळेचा चेंडू आपट बार अंपायर कॉल नो बॉल. नो बॉल मैदानात त्याला तुम्ही पहा ना वडाळा संघ मुंबईवरून दाखल झाला. इथं मात्र गोलंदाज शॉर्ट पिच चेंडू करण्यामध्ये माहिर आहेत. इथं तुम्ही पहा बरेचसे लेदर क्रिकेट ते खेळतात. मुंबई सारख्या शहरामध्ये बरंचसं टेनिस क्रिकेट देखील खेळलं जातं. तुम्ही पहा गोलंदाज एक आग ओकणारी गोलंदाजी करतायत. आपट बार टाकतायत. शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळतात. फलंदाजांना त्यांनी थांबून ठेवले, रोखून ठेवले. राहुल सातोनं बरंचसं आक्रमण केलं होतं पण इथं नवीन आलेल्या फलंदाजांना त्यांनी मात्र झगडून ठेवले. यावेळेस अजित कडच्या बॅट मधून कव्हर मध्ये डीपला बॉल जाईल. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. अजित कडच्या बॅट मधून एक सुंदर चौकार आपण पाहिलाय. डीप कव्हर मध्ये बॉल बाउंड्रीच्या पलीकडे धवपल कोते आणि स्कोर कार्ड ती 25 धावा च्या मात्र बनवलं गेलं. शिरूर संघाचे संघनायक विनंती असेल तुम्हाला सन्मानित केला ते. सिरसाट स्पोर्ट्स क्लब हा संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल एक सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मानित केलं जाईल. हो यावेळेस काय अजित कड इथे पहा मैदान होती. फलंदाज बाद होतोय. संघाला दुसरा धक्का. अजित कडला देखील मैदान सोडावं लागतंय. 2 फलंदाज बाद होत आहेत. डाव कुठेतरी कोलमडताना पाहायला मिळतोय, कोसळताना पाहायला मिळतोय. पण वडाळाच्या गोलंदाजांचं कौतुक करायला लागेल. कमबॅक त्यानं मैदानावरती केला. एक फायटिंग स्कोर त्यांनी मात्र उभारला गेलाय. का या खेळपट्टीवरती या मैदानावरती 58 धावा 5 षटकामध्ये बनवली. इथं खूप सोपं आहे पण त्याला प्रत्युत्तर देत असताना त्यांची गोलंदाजी ही फलंदाजांना थांबून ठेवले, रोखून ठेवले. इथं झगडताना पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावा देखील रोखून ठेवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 मध्ये आशिषचं कौतुक करायला लागेल. जरूर एखादा खराब चेंडू आपण पाहायला गेला त्याच्याकडनं नो बॉल होता. त्यानंतर त्यानं कमबॅक केलं. एक चांगली गोलंदाजी तो इथं मैदानावरती दाखवतोय. धवपल कोती स्कोर कार्ड ती 25 धावा 25 रन लॉस ऑफ 2 विकेट. सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोलीचा संघ आपण मैदानावरती पाहतो. अतुल बनकर या संघाचे प्रशिक्षक आहेत, कोच आहेत. खूप मोठ्या जबाबदाऱ्या संघातील खेळाडूंवरती असतील. न्यू बॅट्समन तुम्ही पाहताय संघनायक अतुल विटकर जो मैदानाच्या आतमध्ये होतोय. अतुल विटकरने देखील आपल्या नावासाठी बराचसा क्रिकेट खेळलंय.
त्याच्या गावासाठी देखील बरेचसे क्रिकेट खेळले. तुम्ही आज पाहिला असेल वाघोली क्रिकेट लीग WCL मध्ये अतुल हिटकरला आपण पाहिलं होतं टायगर ऑफ आंबेगाव सुशांत दादाच्या टीम मध्ये. संदेश बोर्डे चषक 2020 मात्र उंचवताना इथं संघामध्ये विजय पाबळे अतुल विटकर या खेळाडूंना आपण खेळताना पाहिलं होतं. आज अतुल विटकर घरच्या संघामध्ये आहे. कशा प्रकारे कामगिरी अतुलकडनं केली जाईल. समोरच्या बाजूला फलंदाज आसिफ शेख, नॉन स्ट्राईकला अतुल विटकर. धपलकोती धावा देखील आपण पाहतोय. 25 धावा धपलकोती आहेत. 58च्या पाठलाग मैदानावरती केला जातोय. 5 षटकांची लढत आपण मैदानावरती पाहतोय. साखळी फेरीतील चालू असणारा शेवटचा सामना. गोलंदाज अनिकेत. यावेळेस आसिफ शेख बिग 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 आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. छत्रपतींचा छावा या मेळ्याला 6 धावा. मानगाव निगोजेच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. पण इथं जबाबदारी घेणारे कधी हरत नाही आणि ती जबाबदारी त्यानं घेतली. जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावरती उचलली आहे. आसिफ शेख सुरुवातीला शांत होता. राहुल सातो आक्रमक होता. आता आसिफ शेख आक्रमक झालाय. अतुल विटकर संघनायक थोडस सावकाश आहे. का आसिफ शेखची गाडी आता पुन्हा एकदा ट्रॅकवरती आली, रुळावरती आली. तिनं आक्रमण केले, तिनं हल्ला चढवलाय. त्याने एक षटकार वसूल केलाय. आउट ऑफ दी पार्क या मुख्य व्यासपीठाच्या मंचावरतून त्यानं चेंडूला मात्र भिरकावलंय. 6 धावा त्यानं वसूल केले गेल्या. 31 धावा धावपलकृती आहे. 31 रन. अक्षयदादा येळवंडे आज गुणलेखकाच्या भूमिकेत आहे. कालचे ते लकी मॅन होते कारण काल मामांचा संघ बक्षीस पात्र झालाय. आज आपण पाहतोय वडाळाचा संघ आहे, वाघोलीचा संघ आहे. ओ यावेळेस अपील होते. बिग अपील, लाऊड अपील, जोरदार अपील. पण इथे अंपायर्स नाखुश आहेत, निराश आहेत. ते कळवतात. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. एका धाव्याने वाढ होते. स्कोरकार्ड धावा देखील आपण पाहतो ज्या मात्र बनवले जात आहेत. 32 धावा धपलकोती आहेत. 32 रन. 58चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातो. आसिफ शेखच्या बॅटमधून आपण पाहिला एक षटकार मैदानाच्या आतमध्ये त्यानं खेळलाय. आक्रमक इरादे त्यानं इथं मात्र स्पष्ट केलेत. अतुल विटकर संघनायक ऑन स्ट्राईक. बरेचसे लेदर क्रिकेट खेळतो. टेनिस क्रिकेट मध्ये देखील आपल्या नावाचा डंका त्यानं पेटवलाय. तो अतुल विटकर आहे. हवेली तालुक्यातून बरेचसे खेळाडू तुम्ही पहा. लेदर क्रिकेट असू द्या, टेनिस क्रिकेट असू द्या, खूप जोमानं खूप झपाट्यानं पुढे येत आहेत आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्वतःला सिद्ध करतात. आणि त्यानंतर आपण पाहते हे टेनिस क्रिकेटचं जग त्यांना प्रसिद्ध करताना पाहायला मिळते. अतुल विटकर ऑन स्ट्राईक वरती आहे. आज संघनायकाची भूमिका आहे. नेतृत्वात स्वतःच्या खांद्यावरती आहे. अनिकेत टू अतुल. यावेळी चेंडू मात्र खेळला. चेंडूला दिशा दिली. गतीचा वापर. शॉट थर्डमॅन कव्हर चढो करतून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. हा मारला चौका. मानगाव निगोजेच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. अतुल विटकरने देखील एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. स्वतःचं खातं त्यानं मात्र खोललं गेले. अकाउंट मात्र ओपन केले गेले. अतुल विटकरला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आज संघनायक आहे. आज जबाबदारीनं त्याचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पण इथं जबाबदारीनं जरूर खेळ करेल. पण इथं त्यानं सुरुवात आक्रमक केली. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय. स्वतःचं खातं इथं मात्र खोललंय. अकाउंट त्यांना मैदानावरती खोलले आणि असं वाटतं की तो डगआउट मधून सेट होऊन आलाय. प्रशिक्षकानं कोचनं काहीतरी कानमंत्र दिलाय की काय, काहीतरी गोड शब्द सांगितले असेल. त्याचा हा इथं मात्र फायदा अतुल विटकरला जो होताना पाहायला मिळतोय. अतुल विटकर नॉन स्ट्राईक एंड होती आहे. आसिफ शेख नॉन स्ट्राईकला आहे. धपलकोती धावा देखील आपण पाहतोय. 36 धावा धपलकोती आहेत. 58चा पाठलाग चालू आहे. अजून देखील विजयासाठी बनवायच्यात. शेवटचे 15 चेंडू 22 धावा हे समीकरण आहे. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण मैदान होते आहे. गोलंदाज अनिकेत. यावेळी चेंडू सुरेख होता. अतुल विटकर संघनायकानं पहा मैदानावरती चेंडूला सन्मान दिलाय. सावध रीतीने चेंडूला खेळ गेले. डिफेन्सिव्ह क्रिकेट इथं मैदानावरती तो दाखवतोय. इथं त्यांना एक चांगला फटका कलात्मक दर्जाचा जरूर खेळलाय. स्वतःला बॅकफुटवरती सावरलं गेलं. त्यानंतर बॅट पुढे केली, पाय पुढे टाकला. एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. स्कोर काढते. एका धाव्यानं धावपलकाला वाढ करेल. नॉन स्ट्राईक वरती येईल तर स्ट्राईक एंड होती. आसिफ शेख ऑन स्ट्राईक. आसिफ शेख जसं की स्ट्राईकला आला. संघनायकाने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. तुम्ही पाहता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला आहे. डीप मिड विकेटला आहे. यावेळेस आसिफच्या बॅटमधून बॉल हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे काय ही चुकी किती महागात पडेल.
दिवसभराच्या सत्रामध्ये सचिन भाऊ हे आपण पाहिले. पहिल्या सामन्यात आनंद चव्हाण, तदनंतर तुम्ही पाहिलं गेलं लखन, त्यानंतर टायगर ऑफ आंबेगाव सुशांत जाधव, त्यानंतर देखील आपण पाहिलं गेलं दीपक रायकर बंटीला जीवदान, आता इथे कुणाला आसिफ शेखला जीवदान. मैदानाती जे काही ताबडतोब फलंदाजी करतात, ज्यांची कॅच होणं गरजेचं आहे, ज्यांचं झेल होणं गरजेचं आहे, त्यांना या मैदानाती जीवदान दिली जातात आणि ती किती धोकादायक आहे आपण पाहिले. यावेळी चेंडू अतुल विटकर कलात्मक दर्जाचा टेनिस क्रिकेटचं सौंदर्य खुलवतोय, फुलवतोय, डुलवतोय, चौकार. मानगाव निगमजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. पहा इथं अतुल विटकरनं काय फटका खेळलाय, ही कलात्मक दर्जाचा फटका होता, क्लास होता. क्लासिकल ड्राईव्ह त्यानं दाखवला, काय फटका होता. एक पाय गुडगा जमिनीला टेकवला, त्यानंतर तुम्ही पाहिलं गेलं पॅडल स्वीपचा फटका त्यानं मैदानावरती दाखवला, क्लास होता, दर्जा होता, उत्कृष्टता शिगेला पोहोचल्या होत्या, त्यानं तिथं चौकार खेळला गेलाय. धबलकोती धाव्यात स्कोरकार्डची धावा 42 धावा धबलकोती बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक देखील मैदानावरती संपलं जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 रन 42 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली. चला वेळ वाचवा. वडाळा स्पोर्ट फाउंडेशन तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका, तितका वेळ आपल्याकडे नाही आहे. आपल्याला यानंतर असून 2 सामने दुसऱ्या फेरीतील, एक सामना क्वार्टर फायनलचा, 3 सामने मैदानावरती खेळवायचे, त्यामुळे वेळ वाचवणं खूप गरजेचं असेल. बॉल आलाय, मॅच बॉल आलाय आसिफ सर, आसिफ शेख बॉल आलाय. प्रशिक्षक आपण पाहतो अतुल बनकर यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे, जिंकणं म्हणजे फक्त पहिला नंबर मिळवणे नसतं, जिंकणं म्हणजे नेहमी नवीन काहीतरी शिकणं असतं. आणि आज तो संघ मैदानाच्या आतमध्ये पहा, नवीन काहीतरी, नवनवीन खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज देखील आपण पाहिला, जो की नवीन होता विकास, पण त्यानं आज या मैदानावरती एका मोठ्या व्यासपीठावरती जी काही संधी दिली तिथं गोलंदाजी केली गेली. जरूर त्याला फटके पडले, पण पहिला मॅच असेल, पहिला सामना असेल, पहिली स्पर्धा असेल एवढी मोठी, तिथं संधी दिली गेली, संधीचं त्यानं सोनं केलं. गोलंदाज येतो षटक क्रमांक 4 मध्ये आकाश. आकाशची गोलंदाजी आपण पाहूयात. आसिफ शेख ऑन स्ट्राईक, एकाच राशीचे 2 खेळाडू आहेत. ओ शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट अँड फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हाऊसफुल चौकार, 4 धावा. चौका. मानगाव निगमजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. आसिफ शेखनं शॉर्ट पिच चेंडूला देखील काय प्रत्युत्तर दिले, तिथे त्यानं चौकार खेळलाय. सन्मान्य बाळा अल्लाट, युवा उद्योजक संतोष शेठ गोसावी, सनी शेठ घाडगे, संपूर्ण मान्यवर उपस्थित होतात. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आसिफ शेख ऑन स्ट्राईक, 1 षटकार 1 चौकार त्यानं खेळलाय. अतुल विटकर नॉन स्ट्राईक, 2 चौकार. आकाश टू आसिफ, क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेले. यावेळी चेंडू मात्र खेळलाय, नो बॉल, अंपायर इशारा, नो बॉल. तीन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, जी की लेग साइडला होते, एका साइडला बॅक साइडला आपण पाहतोय. स्टंपांच्या पाठीमागे जी की 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, त्यामुळे अंपायर इथं मात्र कळवत आहेत हा नो बॉल आहे, त्यामुळे पुढील चेंडू फ्रेड बॉल. 9+1 2 धावा अतिरिक्त आल्या धावपल त्याने स्कोर काढती 48 धावा, 48 रन, विजयासाठी 10 धावा. सचिन शेठ बाडाळे प्रतिष्ठान संघाला विजयासाठी 10 धावा. अतुल विटकर संघनायक ऑन स्ट्राईक, फ्रीड बॉल, संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. बरेचसे डेळवंडे साहेबांचे शुभागमन झाले, लेट पण थेट आले, थेट मला वाटतं मर्सिडीज मधून डायरेक्ट व्यासपीठावरती आलेत, आभारी आहोत. हो यावेळेस अतुल विटकर चेंडू हवेत आहे, फ्रीड बॉल आहे, 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येते. एका धाव्यानं बाद होईल, धावपलकोत्याने स्कोर काढती, धावा देखील बनवल्या जात आहेत. 49 धावा धावपलकोत्या आहेत, 49 रन. भरत तेलवंडे यांचे देखील
खूप तगमग खूप तळमळ पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक आयोजक असेल, सचिनभाऊ येळवंडे असतील, भरत येळवंडे असतील, अक्षय येळवंडे, अमोल बेंडाळे, प्रत्येकाचं नामोल्लेख आता घेता येणार नाही, दीपक भाऊ असतील का प्रत्येक कार्यकर्ता या गावचा प्रत्येक तरुण एकत्रित येत सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा राजकीय क्षेत्रातील प्रत्येक मान्यवर या व्यासपीठावरती एकत्रित येत या स्पर्धेचं केलं गेलं नियोजन आपण पाहतोय. व यावेळेस एक आगळा वेगळा फटका खेळायचा होता. आसिफ शेखला धाव घेण्याचा प्रयत्न झालाय अतुल विटकरचा. इथे काय अंपायर पाहाव्या डिसिजन काय असेल. फलंदाज पोहोचला गेलाय की काय, कर्टामध्ये सुरक्षित आहे की नाही, हो की नाही हे देखील पाहावं लागेल. आसिफ शेख आपण पाहतोय सुमात्र पोहोचला गेलाय. नॉन स्ट्राईक एंड वरती अतुल विटकरनं जो कॉल केला होता, एका धावेनं धावफलक वाढवते. 50 धावा, अर्धशतक पूर्ण. सचिन शेठ भाडाळे, प्रतिष्ठान वाघोली, 50 धावा पूर्ण. 8 धावा विजयासाठी बनवायच्या संघनायक मैदान होत्या. संघातील असणारा डावकरी आताचा विस्फोटक तडाखे बंद ताकदवान फलंदाज नॉन स्ट्राईक एंड होती आसिफ शेख, तर स्ट्राईक एंड होती अतुल विटकर. अतुलच्या बॅट मधून 2 चौकार आलेत, 4 चेंडू त्यानं फेस केले, 10 धावा बनवले गेला. आसिफ शेखला आपण मैदानावरती पाहतोय नॉन स्ट्राईकला 1 षटकार 1 चौकार 4 सिंगल. जवळपास त्यांना देखील तुम्ही पाहायला गेलं 7 चेंडू खेळले गेलेत, बनवले गेल्यात 15 धावा. लोअर फुलटा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय, सावध रीतीने चेंडूला डिफेन्स केले. मिड विकेटला बॉल जाईल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू फेकला गेलाय, तोपर्यंत 1 धाव येईल. एक धाव्यांना स्कोर कार्डला देखील आपण पाहतो आकार देण्याचं काम ही जोडी मैदानी करते. एक छोटी कानी भागीदारी आणि पार्टनरशिप जी मैदानी तुम्हाला पाहायला मिळते. तिसऱ्या विकेट साठी सुरुवातीला आपण पाहिलं गेलं राहुल सातो आक्रमक झाला होता, तो बाद झाल्यानंतर अतुल विटकर आणि आसिफ शेखनं संघाचा डाव सांभाळलाय. अजित कट देखील झटपट बाद झाला. हो, आसिफच्या बॅट मधून बॉल पाहूया, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉर्ट पॉइंट लेगच्या वरतून 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. हा मारला चौकार. मानगाव निगमजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौकार. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सचिवला आसिफ शेख साठी मारा जो मात्र केला. यावेळेस आसिफच्या बॅट मधून विजय फटका येणार का, आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय षटकार. सामना जिंकलाय विजेता संघाचं अभिनंदन.